हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा या आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आपले काही खास कस्टमर असतात, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं। आपण त्यांची ड्रेस ब्लाउज शिवून देतोच, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काहीतरी करायचं असतं, कारण ते नेहमी आपल्याला ॲडजस्ट करत असतात किंवा आपल्याला समजून घेतात। मग अशा कस्टमरसाठी आपल्याला काहीतरी खास करायचं असतं। मग आता आपण खास काय करणार, तर आपण त्यांच्यासाठी एखादं रिटर्न गिफ्ट देऊ शकतो। तर रिटर्न गिफ्ट काय द्यायचं, त्यांची आपण एखादी वस्तू बनवायची आहे आणि शिल्लक राहिलेल्या कापडातून आपण त्यांच्यासाठी दुसरं रिटर्न गिफ्ट बनवायचं आहे। म्हणजे ते त्यांच्या साडीवरती किंवा ड्रेसवरती ती वस्तू वापरू शकतात। म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं ते सुद्धा करून होईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सुद्धा तुमच्यावरती खुश होतील, नेक्स्ट टाइम तुम्हाला अजून जास्त समजून घेतील। तर हा मी कस्टमरचा साडीचा ड्रेस बनवलेला आहे आणि त्यातून थोडंसं कापड आणि एका साईडची बॉर्डर शिल्लक राहिलेली आहे, तर त्याचाच वापर करून मी आज तुम्हाला मस्त अशी वस्तू बनवून दाखवणार आहे। हे कापड मी 9 इंच बाय 10 इंच घेतलेलं आहे आणि ते कापड फोल्ड करून फक्त आपण साईडून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने असं सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे। तर बघा आपली कटिंग झालेली आहे। आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात। तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवत आहोत, तर आपण ही पोटली बनवत आहोत, पण ही पोटली नेहमीसारखी नाहीये। तर ह्यामध्ये काय वेगळं आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळेल की आपली हे पोटलीमध्ये काय वेगळं आहे। आपण सरळ कापडावरती अस्तर ठेवून वरच्या साईडून शिलाई मारून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करायचं आहे। तुमचं एक पार्ट जोडून झाल्यानंतर लगेच आपण दुसरा पार्ट जोडायचा आहे, त्यामुळे आपलं काम पटापट होतं। आता वरती शिलाई मारून झाल्यानंतर आपण नंतर त्याला दाब शिलाई मारायची आहे। एका कापडावरती दाब शिलाई मारून झाल्यानंतर लगेच आपण दुसरं कापड ठेवायचं आहे। दुसऱ्या कापडाला सुद्धा अशा पद्धतीने दाब शिलाई मारून घ्यायची आहे। ते बघा आपल्या दोन्ही कापडे सोबत तयार होत आहेत। आता आपण ह्याच्यावरती शिलाई मारायची आहे, तर शिलाई मारताना आपण 1 इंचाचा गॅप ठेवून आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा 1 इंचाचा गॅप ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला दाखवते की आपण गॅप कुठे ठेवला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला गॅप ठेवायचा आहे आणि आपण हा गॅप दोन्ही कपड्यावरती ठेवलेला आहे। आपण प्रत्येक वेळी तिथून शिलाई मारताना तिथे गॅपच ठेवायचा आहे, कारण आपण पोटली बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला नाडी पास करण्यासाठी तिथे आपल्याला गॅप ठेवायचा आहे। ते बघा सगळीकडे आपली व्यवस्थित अशी शिलाई मारून झाल्यानंतर हे दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि कुठे थोडंसं एक्स्ट्रा असेल तर आपण कट करायचं आहे। मी तुम्हाला कोणतीही वस्तू बनवताना ती कशी बनवायची एवढं सांगत नाही, तर ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी बनवायची हे सांगत असते। दोन्ही कापडामध्ये जरी एक पॉईंटचा फरक असेल तरी सुद्धा आपली फिनिशिंग बिघडते, त्यामुळे आपण कोणतेही काम करताना दोन्ही पार्ट सेमच असले पाहिजेत। आणि शिलाई मारताना सुद्धा आपण ठराविक अंतर ठेवूनच शिलाई मारायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला सुद्धा आपली शिलाई सेमच आली पाहिजे, त्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येते। दोन्ही कापड एकमेकांवरती ठेवून मी एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते कट केलेलं आहे। आता आपण या कापडाची घडी घालायची आहे आणि आपले चारही कोपरे सेम आहेत की नाही हे बघायचं आहे, कारण कट करताना तुमचे एका साईडचे कोपरे जास्त कट झाले असतील तर आणि दुसऱ्या साईडचे कमी झाले असतील तर तुम्ही एकमेकांवरती ठेवल्यानंतर तुम्हाला कळेल की आपली चारही बाजू सेम आहेत की नाही। जर तुमच्या चारही बाजू सेम नसतील तर पुन्हा आपण व्यवस्थित अशा चारही बाजू सेम करून घ्यायच्या आहेत। आता पण मागाशी अस्तर जोडताना दोन्ही साईडला 1 इंचाचा गॅप ठेवलेला होता, त्या गॅपवरती आपल्याला शिलाई मारायची आहे। तर आपल्याला 2 शिलाई मारायची आहेत। एक शिलाई आपण वरती मारणार आहोत, नंतर 1 इंचाचा गॅप देऊन आपण खाली शिलाई मारणार आहोत। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा 1 इंचाचा गॅप ठेवून 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत। आपण ही शिलाई मारताना मागाशी जो 1 इंचाचा गॅप ठेवलेला होता त्या भागामध्येच आपल्याला शिलाई मारायची आहे। ते बघा आपले दोन्ही पाटला तर शिलाई मारून झालेले आहे। आता आपण याला लेस लावायची आहे, तर लेस कशी लावायची हे मी तुम्हाला सांगते। लेस लावताना आपण सुरुवातीचं दाबभर अंतर सोडून लेस लावायला सुरुवात करायची आहे आणि लेसवरती शिलाई मारताना मगाशी जी आपण आडवी शिलाई मारलेली आहे तेवढा तिथला गॅप सोडून आपण लेसला शिलाई मारायची आहे। तर आपण ही लेस सरळ लावायची नाही आहे, तर ह्या लेसला आपण छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या ह्या लेसला फ्रिलचा लुक द्यायचा आहे। आणि आपण ही लेस लावताना फोल्ड करून लावलेली आहे, म्हणजे आपले दोन्ही बाजूसुद्धा चांगल्या दिसतील। आपण लेसवरती थोडेसे चुन्या घेऊन पुढे आल्यानंतर पाठीमागे बघायचं आहे की आपण शिलाई मारलेली बरोबर मारलेली आहे की नाही, बरोबर दिसते की नाही।
त्यानंतर मग बाकीच्या छोट्या छोट्या चुन्या घेऊन आपण पूर्ण फ्रिल लावून घ्यायची आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पोटली बॅग कशी करायची हे दाखवलेलं नाहीये, तर ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी बनवायची हे दाखवलेलं आहे। त्यासाठी मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तुम्ही कोणती वस्तू बनवताना ह्या टिप्सचा वापर करायचा आहे, म्हणजे तुमची वस्तू ती परफेक्टच होणार आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तसेच तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आपण कोणतेही काम ज्यावेळी परफेक्ट करतो त्यावेळी आपण हक्काने 2 पैसे एक्स्ट्रा सुद्धा मागू शकतो। आपण जर ते काम परफेक्ट नाही केलं तर ते दिसायला चांगलं तर नाही दिसत, पण आपला इमेज सुद्धा डाऊन होते आणि आपल्याला कस्टमर सुद्धा मग बोलतो की तुमची फिनिशिंग चांगली नाही आहे, तुमचं काम परफेक्ट नाही आहे। त्यामुळे कोणतेही काम करताना परफेक्टच करायचं आहे। भले तर थोडा वेळ लागला तरी चालेल, पण ते काम परफेक्टच करायचं आहे। तुम्हाला सुद्धा जर कोणतेही काम परफेक्ट करायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण मी तुम्हाला नेहमी कोणतीही गोष्ट परफेक्ट कशी करायची हेच दाखवत असते आणि त्यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगत असते। आपण एखादी गोष्ट सारखी बनवली की ती परफेक्ट होते हे बरोबर आहे, पण ह्या गोष्टी मी काही नेहमी बनवत नाही तरी सुद्धा माझी परफेक्ट का होते, तर त्यासाठी काही ट्रिक असतात, काही टिप्स असतात, त्या वापरायच्या असतात। माझ्याकडून सुद्धा काही वेळा चुका होतात, मग मी ते उसवते, पुन्हा ते शिवते आणि मग माझ्याकडून चूक झालेली ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला त्या छोट्या छोट्या टिप्स सांगत असते। तर बघा सगळ्या कापडाला आपली लेस लावून झालेली आहे आणि जिथे आपण 1 इंचाचा गॅप ठेवलेला होता त्या गॅपवरती लेसवरती सुद्धा शिलाई मारलेली नाही। आता पण या लेसवरती दुसरा पार्ट ठेवून शिलाई मारायची आहे। तर शिलाई मारताना अगोदरच्या आपल्या लेसच्या कोपऱ्यावरून जशी शिलाई मारलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण हा पार्ट जोडताना सुद्धा लेसच्या कोपऱ्यावरून शिलाई मारायची आहे। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता आपण हे सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्या दोन्ही साईडून सुद्धा आपण पर्स वापरू शकतो। एका साईडला आपली गोल्डन लेस आलेली आहे आणि एका साईडला ब्ल्यू लेस आलेली आहे। तर बघा आपल्या आता ही पोटली बऱ्यापैकी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला फक्त नॉट लावायची आहे। हे मी नॉट तयार करून घेतलेले आहेत। आता किती घेतलेत हे सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते। तर या नाड्या आपल्या 36 इंचाच्या 2 आहेत। तुम्ही 25 ते 30 इंचाच्या घेतल्यात तरी चालेल, कारण माझ्या नाड्या जास्त लांब झालेल्या आहेत, त्यानंतर मी कट करणार आहे। तर तुम्ही घेतानाच 25 ते 30 इंचाच्या घेतल्यात तरी चालतील। आता पण ही नाडी कशी टाकायची हे बघूयात, कारण पोटलीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ही नाडी टाकणे। आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून नाडी टाकायची आहे आणि ज्या साईडतून आपण नाडी टाकलेल्या आहेत त्याच्याच अपोजिट साईडला नाडी बाहेर काढायची आहे। तर आता आपण दुसरी नाडी टाकायची। तर दुसरी नाडी टाकताना आपण दुसऱ्या साईडून टाकायला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण सर्कल करून ज्या साईडून नाडी टाकली त्याच्याच साईडून आपण बाहेर काढायची आहे। तर बघा आपण अशा पद्धतीने नाडी टाकायची आहे, म्हणजे आपण नाडी ओढल्यानंतर चुन्या तयार होतात। ते बघा जेवढं नाडी गरजेची आहे तेवढी मी ठेवणार आहे आणि एक्स्ट्राची नाडी मी कट करणार आहे। तर आता आपण ह्या नाडीला लटकन लावून घ्यायचे आहेत। जसे आपण नेहमी लावतो सेम त्याच पद्धतीने मी इथे लावून घेतलेले आहेत। तुम्ही स्वतःसाठी किंवा कस्टमरसाठी थोडासा खर्च करणार असाल तर रेडीमेड लावलेत तरी चालतील। तर हे बघा आता आपली पोटली तयार झालेली आहे, पण ही पोटली आपल्याला हातात पकडता यावी म्हणून आपण ह्याला एक हँडल करणार आहोत। तर आपली लेस थोडीशी अजून शिल्लक राहिलेली आहे, तर त्या लेसचाच वापर करून आपण हँडल बनवणार आहोत। आता आपण ही लेस 15 इंच घेतलेली आहे आणि ही लेस फोल्ड करून आतल्या साईडून लावून घेणार आहोत। तर हे बघा लेस मी फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे। आता पण ही पोटली घ्यायची आहे आणि बरोबर पोटलीचं सेंटर काढून घ्यायचं आहे। तर लेस लावताना सुरुवातीचं लेसचं टोक थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि आपण 1 इंचाचा जो गॅप सोडलेला होता त्याच्या खालून लेस लावायला सुरुवात करायची आहे आणि आपण जो 1 इंचाचा गॅप ठेवलेला होता त्याच्यावरती शिलाई मारायची नाही, फक्त आपण वरती आणि खाली अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे। हे बघा मी तुम्हाला मार्किंग सुद्धा करून दाखवलेले की आपण शिलाई कुठे मारायची नाही, आपण तिथे गॅप ठेवलेला आहे कारण आपण नाडी तिथून पास करणार आहोत। सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा हँडल जोडून घेणार आहोत। तर बघा हँडल आपला जोडून तयार आहे, म्हणजे आता आपली पोटली बॅग तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही पोटली बॅग तुम्ही दोन्ही साईडून वापरू शकता।
तुम्ही सुद्धा जर कस्टमरचा ड्रेस वगैरे शिवलेला असाल आणि थोडंसं कापड शिल्लक असेल तर एका साईडला तुम्ही पदराचं कापड वापरू शकता आणि एका साईडला प्लेन कापड वापरू शकता, किंवा एका साईडला फक्त बॉर्डर जोडून एक साईड तयार करू शकता आणि दुसऱ्या साईडला प्लेन कापड वापरू शकता. आणि कस्टमरला गिफ्ट देण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमचे सुद्धा असे काही कस्टमर आहेत का की त्यांना तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, असतील तर नक्की त्यांच्यासाठी अशा पद्धतीची पोटली बॅग किंवा पर्स वगैरे बनवा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कस्टमरचा ब्लाऊज शिवलेला होता आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या कापडाचा वापर करून आपण 4 लेअर असलेली पर्स बनवलेली आहे. त्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला असं वाटेल की मी प्रत्येक कस्टमरसाठी गिफ्ट बनवत आहे, तर तसं काही नाही आहे. जे माझे खास कस्टमर आहेत त्यांच्यासाठीच गिफ्ट बनवत आहे. आणि आता थोडासा फ्री टाईम आहे म्हणून मी बनवत आहे. आता बिझी असल्यानंतर आपल्याला एवढा टाईम भेटत नाही. तर तुम्हाला ही आयडिया आणि ही पोटली बॅग कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून शिलाई रिलेटेड कोणकोणती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अजून काही वेगळ्या आयडिया असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.